आज आपल्या कारखान्यामध्ये ना डायरेक्ट पहिला मिल रोलर बसवायचा कार्यक्रम होता आणि ते झाल्यानंतर आहे ना डायरेक्ट आपल्या गावामध्ये म्हणजे अशोकनगरमध्ये राज्यस्तरीय एकदम भव्य दिव्य अशा कबड्डीच्या स्पर्धा होत्या आणि त्याच्याच उद्घाटनासाठी आपल्याला जायचं होतं. म्हणून एकदम नटून टटून सगळ्यात पहिले आपण कारखान्याच्या दिशेने निघालो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा कारखाना चालू झाला होता ना तेव्हाच आपण मिनी व्लॉग चालू केले होते आणि आपला जो सगळ्यात पहिला व्हायरल व्हिडिओ आहे ना तो याच कारखान्याचा होता. मग अचानक भयानक आपण कारखान्यामध्ये येऊन प्रकट झालो. तिथे गेले गेले आपल्याला आपले भरमसाठ फॅन फॉलोअर्स भेटले, मस्त पैकी त्यांची भेट घेतली आणि मग डायरेक्ट 0 मिनिटात येऊन प्रकट झालो आपण. जिथं कार्यक्रम होता तिथं सगळ्यांची धावपळ चालू होती, कारण एकदम टॉप लेवलचा कार्यक्रम होणार होता. मग मस्त पैकी 0 मिनिटात आहे ना प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं आणि त्यांच्या हस्ते मस्त पैकी मशीनची पूजा बिजा झाली आणि एकदम भारी मग रोलर बसवायला काम चालू झालं. मस्त पैकी सगळा रोलर बिलर बसून झाला आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपल्याला आहे ना जिथं कबड्डीच्या स्पर्धा आहे ना तिथं जायचं होतं. तसं तर आपलाच क्लब आहे त्याच्यामुळं सगळं काम बी आपल्यालाच बघायचं होतं आणि आपण इथं सगळ्या स्पर्धा उत्तर थांबणार बी होतो. मग मस्त पैकी सगळ्या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि मग डायरेक्ट आहे ना प्रमुख पाहुण्यांनी भाषण दिलं आणि एकदम व्यवस्थित त्या स्पर्धा चालू झाल्या आणि या स्पर्धांचं नियोजन एकदम भारी झालेलं होतं आणि एकदम खतरनाकली त्या स्पर्धा चालू झाल्या. आमचे मित्र मुकुलजी साबळे, वीरसार आणि प्रगतशील शेतकरी यांच्या माध्यमातूनही आमच्या या स्पर्धेत त्याच्यानंतर डायरेक्ट पंच म्हणून काम बघायचं होतं आपल्याला, म्हणून डायरेक्ट पंचाची भूमिका घेतली आणि मस्तपैकी पंच म्हणून काम बघितलं आणि स्पर्धा डायरेक्ट दुसऱ्या दिवसावर गेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी मला आहे ना कॉमेंट्री करायची लई इच्छा होती आणि त्याच्यानंतर डायरेक्ट अशोकनगरच्या संघाने फायनल बिनल मारीने एकदम भारीमध्ये स्पर्धा झाल्या आणि मला कॉमेंट्री करायची एवढी आवड होती म्हणून आज डायरेक्ट दिवसभर मी कॉमेंट्री करायला बसलो होतो. आता ज्यांनी माझी कॉमेंट्री ऐकली तेवढी कमेंट करून सांगा ती कॉमेंट्री तुम्हाला कशी वाटली. बाकी उन्हात आणायचे पाऊस पाण्याचे तुम्हाला एवढे भारी व्लॉग बघायचे असेल तर पटकन दिवशी मुकुल साबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.